सप्रेम जय महाराष्ट्र। दिल्ली जंतर मंतरवर किंवा मुंबईमध्ये जी जल्लोष रॅली निघाली, या रॅलीसाठी आम्ही सगळे शिवसैनिक हजर होतो। त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जंतर मंतर असो किंवा मुंबईचं शिवाजी पार्क असो, आम्ही त्या ठिकाणी होतो। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो। पण त्यानंतर काही व्हिडिओ मी सोशल मीडियावर ते व्हायरल केलेत। माझं मनोगत त्या ठिकाणी मी नेहमीप्रमाणे व्यक्त केलं, पण अंधभक्तांच्या डोंगाला इतक्या मिरच्या लागल्यात, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घरातल्या आई बहिणीपर्यंत शिवीगाळ अंधभक्तांनी केला। नेहमीप्रमाणे आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, शिव्यांची लाखोली वाहिली। पक्षप्रमुख असतील, संजय राऊत साहेब असतील, आमचे अनेक नेते सुषमाताई अंधारे असतील, अंबादास दादा दानवे असतील, भास्कर दादा जाधव असतील, अशा अनेक आमच्या नेत्यांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेमध्ये खूप वाचायला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीने लिहिलं। पण अंधभक्ताओ, तुमच्यात दम नाही। कारण दरवेळेस मी सांगत असतो, जर तुमच्यात खरा दम असेल तर तुम्ही तुमच्या खऱ्या अकाउंटनं, तुमच्या नावानं तुम्ही आमच्या पोस्टवर कमेंट करा। का फेक अकाउंट करतात तुम्ही? का डुप्लिकेट अकाउंट उघडून तुम्ही आम्हाला शिव्यांची लाखोली वाहतात? तुमच्यात दम नाही? जिवंत आईचं दूध तुम्ही पिलेले नाही? अशा पद्धतीनं खालच्या भाषेत एकदम खालच्या लेवलला जाऊन ती भाषा आम्ही सुद्धा वापरू शकतो। अनेक वेळा मी पोस्ट सुद्धा टाकले, तर ही माझी पोस्ट बघितल्यानंतर, माझा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना मिरच्या झोपणार आहेत। जर तुमच्यात खरोखर दम असेल तर मी तुम्हाला कायम सांगतो, तुमचा पत्ता द्या, तुमचा मोबाईल नंबर द्या, असं लिहिलं असतं। आमचा शिवसैनिक बरोबर तुम्हाला विचारेल ती जमून कशा पद्धतीने टीका करायची। तर लाज असू द्या, फेक अकाउंट करू नका। हिंमत असेल तर आमच्यासारखी खऱ्या अकाउंटनं, खऱ्या नावानं जर खरंच चुकत असेल तर टीका करायला शिका। पण विनाकारण अंधभक्तांनो, एवढी मोठी आता प्रभू रामचंद्रांच्या दानपेटीमध्ये चोरी झाली, तुम्हाला लाज वाटत नाही? TAT पेपर घोटाळा, पेपर फुटी प्रकरण, या झेन तुमची खऱ्या अर्थानं झांज उडवली। राजसाहेब बोलतात, तुमच्या झिंज्या उघडल्यात। त्या मुंबईच्या शिवाजी पार्कवर जी रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये झेनझिने अक्षरशः काय बॅनर झळकवलेत, लाज असू द्या जरा। आणि त्या ठिकाणी मी व्यक्त झालो तो तुम्ही एकदम खालच्या पातळीवर, माझी भाषा त्यापेक्षा खालच्या पातळीवर, लक्षात घ्या। शाब्दिक म्हटलं शाब्दिक, आणि लढाई करायचं म्हटलं तर लढाई करण्यास सुद्धा तयारी। फक्त तुम्ही सांगा का या नावाने माझं अकाउंट आहे, या गावात मी राहतो, या गल्लीत मी राहतो, ये तिथं येईल। कारण आम्ही अंधभक्त नाही, आम्ही शिवसैनिक आहेत ठाकरेंचे। आम्ही लढाई करतो सत्यासाठी, आम्ही लढतो पण सत्यासाठी। कारण आमचा नेताच लढतोय सत्यासाठी। लक्षात ठेवा, इथून पुढे फेक अकाउंट करून ही चुकी करू नका। जर तुमचा फेक अकाउंटचा जर कोणतो मालक सापडला ना, त्याला पळता भूमिका होईल, लक्षात घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा।